त्याच दरम्यान आपण जाऊया सन्मानाकडे. आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. ज्या व्यक्तीच्या नावावर ही स्पर्धा आहे, स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे यांचे सुपुत्र सूरज अनंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. हा अभिमान आहे, ही आन आहे, ही बाण आहे, ही शान आहे नवी मुंबईची. आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं, सौंदर्याचं आणि आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन आज सर्व खेळाडूंचं कौतुक करून आज हा शुभ सन्मान केला जातोय. हा अभिमानाची गोष्ट आहे की नाईक कुटुंबियाने हे नवी मुंबई सांभाळलं, या नवी मुंबईला सुसंस्कृत बनवलं, या नवी मुंबईला सुसज्ज बनवलं आणि आज त्यांचा शुभ सन्मान. मी विनंती करतोय साहेबांना की आपण आज या स्पर्धेच्या निमित्तानं संबोधित करावं. एस.एन. ग्रुप धारावे स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 पावसाळी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री रवींद्रजी इतापे, माजी नगरसेवक श्री सुनीलजी पाटील, समाजसेवक रणजित नाईक, श्री महेंद्र नाईक, श्री सूरज म्हात्रे, श्री मयूर म्हात्रे, माझे सहकारी श्री स्वप्नील नाईक, श्री नितीन नाईक, श्री राजेश म्हात्रे, श्री विनय कांबळे, निमंत्रक एस.एन. ग्रुप धाराव्याचे सर्व सदस्य पदाधिकारी, नेहमीच मार्मिक असं निवेदन करणारे श्री दशरथ पाटील, नवी मुंबईचे जसे आम्ही त्याला स्वप्नील जोशी म्हणतो तसं विघ्नेश मडवी, नितेश भोईर, उपस्थित सर्व खेळाडू, पत्रकार, प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे यांच्या नावानं या चषकाचं आयोजन करण्यात आलंय. खरोखर आज त्यांचा फोटो बघितल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत अण्णांचं असलेलं कार्य, माझ्यासोबत त्यांचा असलेला ऋणानुबंध आणि त्यांच्या कार्याची कुठेतरी आठवण किंवा तो दीप तसाच प्रज्वलित राहिला पाहिजे आणि त्याकरता आवर्जून एस.एन. ग्रुपचे आमचे सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला आणि स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक हे आयोजित केलं. त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज नवी मुंबई शहर हे स्वच्छ शहर म्हणून देशामध्ये, राज्यामधील 7हून अधिक पारितोषिक आपल्या शहराला मिळाली. राहण्यायोग्य शहर आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक क्रिकेट स्पर्धा त्या शहराच्या आणि शहरातल्या बाहेरच्या तालुक्यांच्या, जिल्ह्यांच्या, विविध प्रांतांच्या, विविध राज्यांच्या, या जर कुठल्या शहरामध्ये सगळ्यात जास्त खेळवल्या जातात तर नवी मुंबई शहराचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. त्यामुळे क्लीन सिटी, लिवेबल सिटी म्हणजे स्वच्छ शहर, राहण्यायोग्य शहर आणि त्यानंतर खेळण्यायोग्य शहर म्हणून नवी मुंबई शहराचं नावलौकिक संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक पावसाळी आयोजन करणं हे कठीण असतं, परंतु तो देखील एक चांगल्या नियोजनानं एक चांगलं आयोजन आपण सगळ्यांनी या परिसरामध्ये साधलंय. आता आल्यानंतर समालोचक हे नेहमी म्हणजे आज नवी मुंबईचे समालोचक हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या समालोचकांपेक्षा वेगळे आहेत, कारण ते मार्मिक आहेत. म्हणजे आपली 40+ संस्कृती म्हणजे आपण खेळताना आपलं शरीराचं स्वास्थ्य टिकवतोय, परंतु समाजामध्ये चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात, अयोग्य गोष्टींचा त्याग आपण केला पाहिजे आणि त्या माध्यमातून सर्वांनाच एकत्रीकरण करत आपण आपल्या शहराची वाटचाल केली पाहिजे. हा एक खूप चांगला आणि मोठा संदेश 40+च्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शहराला मिळाला आणि ती परंपरा आपण पुढे चालू ठेवलेली आहे. आताच मला आपल्या गावाच्या वतीनं सांगण्यात आलेलं की खऱ्या अर्थानं हे खेळाचं मैदान आहे, परंतु वर्ल्ड फिफा ज्युनियर जेव्हा झाला तेव्हा हे फुटबॉल ग्राउंड आपल्या इथे बांधलं गेलं आणि मग आता खरोखर ती मी आता आल्यानंतर बघितलं की तो लाईटीचा पोल, त्यानंतर ती लावलेली जाळी, आता गेले मुंडे गेले आता
तर आता इथापे साहेबांनी त्याची पार्श्वभूमी सांगितली की कशामुळे या गोष्टी निर्माण झाल्या, की परिस्थिती निर्माण झाली. पण अमेरिकेमध्ये आता वर्ल्ड कप खेळवला गेला, तुम्हाला माहिती आहे. अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळला जात नाही तिकडे फुटबॉल खेळला जातो किंवा रग्बी खेळला जातो. परंतु जेव्हा क्रिकेट खेळायचं आहे तेव्हा ते मैदान क्रिकेट करता उपलब्ध असतं. जेव्हा फुटबॉल खेळायचं आहे तेव्हा ते फुटबॉल करता उपलब्ध असतं. जेव्हा रग्बी खेळायचं आहे तेव्हा रग्बी करता उपलब्ध असतं. मी आपल्याला विश्वासानं सांगतो की पावसाळ्यानंतर दिवाळीनंतरची जी टुर्नामेंट आपण इथे आयोजित करू ती मीच आयोजित करेन आणि ती पूर्ण क्रिकेटचं मैदान हे आपल्याला 100% उपलब्ध असेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आज आपण मला बोलवलं आणि सन्मानित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या आयोजनामध्ये ज्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच साहेब. आणि तुम्ही दिलेला शब्द आणि ते शब्द पूर्ण होईल याची सगळ्यांनाच गॅरंटी आहे. कारण की आज जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये तुम्ही जो शब्द देता तो शब्द पूर्ण होतो त्यातील मात्र शंका नाही. आज सगळ्यांनाच प्रेरणा असेल. आणि आज धीरज भोईर यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तानं आपण देखील हा वाढदिवस साजरा केला जाईल. आणि धीरज भोईर म्हणजेच